तर मित्रांनो, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी TCS परीक्षा देणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षार्थ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत TCS, DMR, MPSC, पोलीस भरती आणि तलाठी भरतीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी मराठीतील महत्त्वाची पुस्तके आणि त्यांचे लेखक या विषयावर आधारित 100 अत्यंत उपयुक्त MCQ प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत. तर हे सर्व प्रश्न TCS एक्झामच्या पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेले आहेत आणि अनेक वेळा परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत आणि तुमच्या अंतिम तयारीसाठी फारच उपयोगी ठरणार आहेत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, चुकू नका एकही प्रश्न, कारण या प्रश्नावर तुमचं सिलेक्शन अवलंबून असेल. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. प्रश्न क्रमांक 1, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण? तर उत्तर आहे बी ऑप्शन, साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 2, स्वामीचे लेखक कोण? तर याचं उत्तर आहे ए ऑप्शन, रणजित देसाई. प्रश्न क्रमांक 3, मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली? तर उत्तर आहे ए, शिवाजी सावंत. प्रश्न क्रमांक 4, ययाती या पुस्तकाचे लेखक कोण? तर उत्तर आहे ए, वि. स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 5, कोसला या पुस्तकाचे लेखक कोण? तर उत्तर आहे ए, भालचंद्र नेमाडे. प्रश्न क्रमांक 6, बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिलं? तर उत्तर आहे ए, पु. ल. देशपांडे. प्रश्न क्रमांक 7, युगंधर या पुस्तकाचे लेखक कोण? तर उत्तर आहे ए, शिवाजी सावंत. प्रश्न क्रमांक 8, अपूर्वाई या पुस्तकाचे लेखक कोण? तर उत्तर आहे ए, पु. ल. देशपांडे. प्रश्न क्रमांक 9, कर्नल रणजित या पुस्तकाचे लेखक कोण? तर उत्तर आहे ए, ह. ना. आपटे. प्रश्न क्रमांक 10, झुंजार नाटके या पुस्तकाचं कोणी लिहिलं? तर याचं उत्तर आहे ए, राम गणेश गडकरी. प्रश्न क्रमांक 11, दुर्गेश नंदिनी या पुस्तकाचे लेखक कोण? तर उत्तर आहे ए, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. प्रश्न क्रमांक 12, रावसाहेब या पुस्तकाचे लेखक कोण? तर उत्तर आहे ए, सखाराम गानू. प्रश्न क्रमांक 13, क्रांतिगंगा या पुस्तकाचे लेखक कोण? तर उत्तर आहे ए, ए. दी. फडके. प्रश्न क्रमांक 14, श्रीमद्भगवद्गीता हे पुस्तक मराठी अनुवाद कोणी केलं? तर याचं उत्तर आहे विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 15, झुंजाराव कोणी लिहिले? तर उत्तर आहे ए, ना. सी. फडके. प्रश्न क्रमांक 16, एका कोळीयाचे आत्मकथन हे लेखन कोण केले? तर उत्तर आहे बी, लक्ष्मण माने. प्रश्न क्रमांक 17, उत्क्रांती या पुस्तकाचे लेखन कोण केले? तर उत्तर आहे ए, चार्ल्स डार्विन. प्रश्न क्रमांक 18, सूर्यास्त हे नाटक कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे ए, वि. स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 19, गोंधन ही आत्मकथा कोणी लिहिली? तर त्याचं उत्तर आहे ए, दया पवार. प्रश्न क्रमांक 20, हिंद स्वराज्य चे लेखन कोण केलं? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए, महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 21, रामायणचं मराठी भाषांतर कोणी केलं? तर त्याचं उत्तर आहे बी, संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 22, ज्ञानेश्वरीचे रचनाकार कोण आहेत? तर उत्तर आहे ए, संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 23, दासबोध याचे लेखक कोण आहे? तर उत्तर आहे ए, समर्थ रामदास. प्रश्न क्रमांक 24, तुझं आहे तुझपाशी कोणी लिहिलं? याचं उत्तर आहे बी, पु. ल. देशपांडे. प्रश्न क्रमांक 25, माणूस या कादंबरीचे लेखक कोण? तर उत्तर आहे ए, साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 26, देवकीनंदन गोपाळ हे आत्मचरित्र कोण लिहिलं? तर त्याचं उत्तर आहे ए, लक्ष्मण माने. प्रश्न क्रमांक 27, अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र कोणी लिहिलं? तर त्याचं उत्तर आहे स्वतः अण्णाभाऊ साठे, ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 28, हसणं रडणं या कथासंग्रहाचे लेखन कोण केले? तर त्याचं उत्तर आहे ए, पु. ल. देशपांडे. प्रश्न क्रमांक 29, माझा प्रवास हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे बी, विनोबा भावे.
प्रश्न क्रमांक 30 स्मृतिगंध हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे डी सुलभा देशपांडे. प्रश्न क्रमांक 31 एक होता कारवर याचे लेखक कोण केले? तर त्याचं उत्तर आहे ए विसा खांडेकर. प्रश्न क्रमांक 32 आहे मनोहर तरीही आत्मचरित्र कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे ए शांता शेळके. प्रश्न क्रमांक 33 गोमांतक या पुस्तकाचे लेखन कोण केले? तर त्याचं उत्तर आहे ए ग दि माडगूळकर. प्रश्न क्रमांक 34 एका पिढीचे आत्मकथन या पुस्तकाचे कोणी लेखन केलं? तर त्याचं उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. प्रश्न क्रमांक 35 फकीरा या कादंबरीचे लेखन कोण केले? तर ऑप्शन क्रमांक ए अण्णाभाऊ साठे. प्रश्न क्रमांक 36 तू तुलाच ठाऊक आहे हे काव्यसंग्रह कोणी लिहिले आहे? तर उत्तर आहे बी शांता शेळके. प्रश्न क्रमांक 37 दुःखमुक्त हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर उत्तर आहे ए रमेश माजगावकर. प्रश्न क्रमांक 38 गोष्ट छोट्याची हे बालसाहित्य कोणी लिहिलं? तर त्याचं उत्तर आहे ए साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 39 अर्ध्या रात्रीचा सूर्य हे आत्मचरित्र कोणी लिहिलं? तर त्याचं उत्तर आहे बी दया पवार. प्रश्न क्रमांक 40 माझं जीवन गान हे आत्मचरित्र कोणी लिहिलं? तर त्याचं उत्तर आहे ए वसंत बापट. प्रश्न क्रमांक 41 पडघम हे पुस्तक कोणी लिहिलं? तर त्याचं उत्तर आहे ए नादो मनोहर. प्रश्न क्रमांक 42 चित्रलेखा याचे लेखन कोण केले आहे? तर त्याचं उत्तर आहे ए भगवती चरण वर्मा. प्रश्न क्रमांक 43 सांज शंकुल तल हे नाटक कोणी लिहिलं? तर त्याचं उत्तर आहे ए राम गणेश गडकरी. प्रश्न क्रमांक 44 लोकसत्ता या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तर त्याचं उत्तर आहे डी गोनी दांडेकर. प्रश्न क्रमांक 45 गाथा हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे सी दया पवार. प्रश्न क्रमांक 46 गणेशोत्सवची सुरुवात कोणी केली? तर उत्तर आहे ए लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 47 रंगीबेरंगी ही विनोदी लेखन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे ए पु ल देशपांडे. प्रश्न क्रमांक 48 जिवंतपणे मरायचं मला हे आत्मचरित्र कोणी लिहिलं? तर त्याचं उत्तर आहे सी लक्ष्मण माने. प्रश्न क्रमांक 49 विठ्ठल दर्शन या पुस्तकाचे लेखन कोण केलं? तर त्याचं उत्तर आहे बी ग दि माडगूळकर. प्रश्न क्रमांक 50 संत वाङ्मय अभ्यास कोणी केला? त्याचं उत्तर आहे डी राम शेवाळकर. प्रश्न क्रमांक 51 नटसम्राट हे नाटक कोणी लिहिलं आहे? तर त्याचं उत्तर आहे बी विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज या नावाने सुद्धा ओळखलं जाते त्यांना. प्रश्न क्रमांक 52 गणेश वंदना हे काव्य कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे सी राम गणेश गडकरी. प्रश्न क्रमांक 53 मी आहे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? मी हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे सी सुलोचना देशपांडे. प्रश्न क्रमांक 54 गाथा सप्तशतीचे संकलन कोणी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे डी गोनी दांडेकर. प्रश्न क्रमांक 55 चित्रलेखा या कादंबरीचे मूळ लेखन कोण केले? तर त्याचं उत्तर आहे ए भगवती चरण वर्मा. प्रश्न क्रमांक 56 महात्मा हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 57 गोष्ट जन्माची हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे बी मंगला गोडबोले. प्रश्न क्रमांक 58 रंग माझा वेगळा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे सी सुधीर फडके. प्रश्न क्रमांक 59 खानदानी हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे नासी फडके, ए नंबरचं ऑप्शन. प्रश्न क्रमांक 60 वपुर्झा या लेखसंग्रहाचे लेखन कोण केले? तर ए ऑप्शन व पु काळे. प्रश्न क्रमांक 61 सोपानदेव या संत काव्याचे रचनाकार कोण? तर उत्तर आहे डी संत सोपान. तर मित्रांनो, मी असे नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा.
धन्यवाद. 62 नंबरचा क्वेश्चन, गीता प्रबोधिनी हे धार्मिक पुस्तक कोणी लिहिले? त्याचं उत्तर आहे ए. विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 63, संगतीचे सोने पुस्तकाचे लेखक कोण? त्याचं उत्तर आहे बी. सुधा मूर्ती. प्रश्न क्रमांक 64, मनाचे श्लोकचे रचनाकार कोण? त्याचं उत्तर आहे ए. संत रामदास. प्रश्न क्रमांक 65, अनुभव हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे बी. लक्ष्मण माने. प्रश्न क्रमांक 66, प्रेम आणि मृत्यू हे नाटक कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे ए. राम गणेश गडकरी. प्रश्न क्रमांक 67, बाई हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे सी. लक्ष्मीबाई टिळक. प्रश्न क्रमांक 68, पैसा हे नाटक कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे बी. राम गणेश गडकरी. प्रश्न क्रमांक 69, खरा तो एकच धर्म हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे सी. महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 70, भाऊ हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे ए. भाऊसाहेब पाटील. प्रश्न क्रमांक 71, खामोश हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे बी. नाना पाटेकर. प्रश्न क्रमांक 72, बाई मी म्हणते हेचे लेखन कोणी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे ए. शांता शेळके. प्रश्न क्रमांक 73, शब्दचित्र याचे लेखन कोणी केले आहे? त्याचं उत्तर आहे बी. वपू काळे. प्रश्न क्रमांक 74, मधु मंगेश कर्णिक यांनी कोणत्या प्रकारचे लेखन केले? तर त्याचं उत्तर आहे सी. ललित लेखन. प्रश्न क्रमांक 75, बाई आणि मी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? त्याचं उत्तर आहे ए. मंगला गोडबोले. प्रश्न क्रमांक 76, आपली माणसं या पुस्तकाचे लेखन कोण केलं? त्याचं उत्तर आहे ग. दी. माडगुळकर. प्रश्न क्रमांक 77, साहित्याची वेल या पुस्तकाचे लेखन कोण केले आहे? त्याचं उत्तर आहे ए. वि. स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 78, वेडात मराठी बुद्धीचे लेखक कोण? तर त्याचं उत्तर आहे बी. द. मा. मिरासदार. प्रश्न क्रमांक 79, शब्द हे काव्यसंग्रह कोणाचा आहे? त्याचं उत्तर आहे ए. ना. धो. महानोर. प्रश्न क्रमांक 80, पाऊस माझा वेडा हे पुस्तक कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे ए. शांता शेळके. प्रश्न क्रमांक 81, श्रीमान योगी या कादंबरीचे लेखन कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ए. रणजित देसाई. प्रश्न क्रमांक 82, स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे सी. द. व. पोतदार. प्रश्न क्रमांक 83, काही लेख काही आठवणी या पुस्तकाचे लेखन कोण केले? त्याचं उत्तर आहे ए. पु. ल. देशपांडे. प्रश्न क्रमांक 84, अर्धवट आयुष्य हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे ए. दया पवार. प्रश्न क्रमांक 85, संभाजी या ऐतिहासिक कादंबरीचे लेखन कोण केलं आहे? त्याचं उत्तर आहे ए. रणजित देसाई. प्रश्न क्रमांक 86, गणपतराव मोरे हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे बी. गणपतराव स्वतः मोरे. प्रश्न क्रमांक 87, मराठी रंगभूमीचा इतिहास कोणी लिहिला? त्याचं उत्तर आहे सी. म. द. हातकर्णे. प्रश्न क्रमांक 88, मी माझं सांगितलं हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे सी. निळू फुले. प्रश्न क्रमांक 89, मुक्तांगण हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे बी. डॉक्टर अनिल अवचट. प्रश्न क्रमांक 90, अमृतवेल चे लेखन कोण केले आहे? तर त्याचं उत्तर आहे ए. वि. स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 91, दिवस जसे होते हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे ए. वसंत बापट. प्रश्न क्रमांक 92, मनस्विनी या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ए. शांता शेळके. प्रश्न क्रमांक 93, सत्यशोधक हे नाटक कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे ए. गोविंद पानसरे. प्रश्न क्रमांक
94 स्मरणगंध या पुस्तकाचे लेखन कोण केले आहे? त्याचं उत्तर आहे बी. पु ल देशपांडे. प्रश्न क्रमांक 95 आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे बी. यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 96 मोठं माणूस हे नाटक कोणी लिहिलं आहे? तर त्याचं उत्तर आहे बी. वसंत कानेटकर. प्रश्न क्रमांक 97 राजाची वस्त्रे हे नाटक कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे ए. राम गणेश गडकरी. प्रश्न क्रमांक 98 लक्ष्मण रेखा या पुस्तकाचे लेखन कोण केलं? त्याचं उत्तर आहे बी. डॉक्टर अनिल अवचट. प्रश्न क्रमांक 99 माझं काय चुकलं हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे सी. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. प्रश्न क्रमांक 100 जीवनाची दिशा हे प्रेरणादायक पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर त्याचं उत्तर आहे ए. स्वामी विवेकानंद. मित्रांनो, जर